कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करूया. सर्वांनी कृपया प्रार्थनेसाठी उभे राहावे. हे परमेश्वरा, आज या क्रीडा स्पर्धेच्या शुभप्रसंगी आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आम्हाला खेळामध्ये सहभाग घेण्याची संधी दिल्याबद्दल तुझे आभार मानतो. या स्पर्धेमध्ये आम्ही उत्साहाने, प्रामाणिकपणे व नियमांचे पालन करत सहभागी होऊ दे. आमच्या शरीराला बल, मनाला स्थैर्य, आत्म्याला समतेची जाणीव दे. विजयात गर्व नको आणि पराभवात खचून जाऊ नये, ह्यासाठी आम्हाला संयम आणि समज दे. स्पर्धा करताना आमच्या वर्तनात शिस्त, सहकार्य व सौहार्द असू दे. खेळ म्हणजे केवळ विजय नव्हे, तर एकमेकांना समजून घेण्याची, एकत्र येण्याची आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी आहे, हे आम्हाला नेहमी लक्षात राहू दे. आमेन. धन्यवाद. कृपया सर्वांनी बसून घ्यावे. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा. श्री महाराष्ट्र देशा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, थोर विचारवंत नेते लोकमान्य टिळक, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रवक्त्या सावित्रीबाई फुले, अशी ही अनेक रत्ने याच मातीत जन्माला आली. आपल्या शौर्याने आणि कर्तबकारीने देशाचे नाव जगात अजरामर केले. प्रत्येक स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक हुतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी थोडा वेळ उभे राहावे, ही नम्र विनंती. खेळामुळे सहकार्य भावना वाढते. खेळाडू सामाजिक होतात. एकमेकांसोबत सामंजस्य स्थापित होऊन आपल्या विचारांना अधिक चालना मिळते. सामाजिक आणि सार्वजनिक विकासासाठी खेळाचे महत्त्व अनमोल ठरते. MCC मंडाली क्लब अनेक समाजसेवी संस्था व लोकाभिमुख उपक्रमात सहभाग घेऊन नेहमीच अग्रणी राहिला आहे. मंचावरील मान्यवर व उपस्थित गणांच्या आशीर्वादानेच हे शक्य होत आहे. आपणा सर्वांचे विशेष आभार. वेळेअभावी हजर राहू न शकलेल्या अनेक मान्यवरांनी, विशेष माननीय समीर वर्तक, प्रत्यक्ष फोन करून आणि व्हॉट्सअपद्वारे आपल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार. उडत्या पाखरांना परतीची आस नसावी, नजरेत नेहमी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. माननीय श्री विवेकभाऊ पंडित साहेब, संस्थापक अध्यक्ष श्रमजीवी संघटना महाराष्ट्र, यांच्या सुकन्या आदरणीय आमदार सौभाग्यवती स्नेहा दुबे पंडित ताईंचे विशेष अभिनंदन. आपल्या कार्याचं कौतुक करावे तितके कमीच. अगदी थोड्या अवधीत आपण आपली छाप समाजमनावर उमटवली आहे. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आपण प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहात. त्यासाठी आपल्या अंतर्मनातून येणारा आत्मविश्वास आणि धाडस आपणास पाठबळ देत आहे. आपल्या कार्याद्वारे आपण सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात निर्णय घेऊन सक्षम ठरला आहात. परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर व आपल्या कुटुंबावर सदोदित राहावा, हीच प्रार्थना. आपल्या पुढील कार्यास MCC मंडळाकडून हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा
सौभाग्यवती स्नेहाताईंचे आपण शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आदरणीय श्री दिलीप बंधू यांच्या हस्ते मान सन्मान देऊन सुपूर्द करून मान सन्मान करीत आहोत. जीवन गौरव पुरस्कार आदरणीय श्री मनोहर गोविंद वर्तक साहेब. वसईतील क्रीडा व सामाजिक कार्यातील भरीव योगदान, त्यागाचा सामाजिक जाणीवांचा विचार तळागाळात सामान्यापर्यंत ठेवला, त्याबद्दल हा जीवन गौरव पुरस्कार आपणास अर्पण करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. व्हॉलीबॉल खेळातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणजे शूटर म्हणून ख्याती असलेले, समाज सेवेची विशेष आवड असणारे, लहानपणापासून ते थोरापर्यंत मन्या भाऊजी नावाने प्रचलित असलेले एक मनमिळावू व्यक्तित्व म्हणजेच आदरणीय श्री मनोहर गोविंद वर्तक साहेब. शालेय जीवनापासूनच व्हॉलीबॉल खेळाची सुरुवात होऊन डॉन बॉस्को स्कूल बोरिवली, गोरेगाव पोलीस चौकी, कांदिवली फायर ब्रिगेड, मनपेश्वर LIC कॉलनी असा अखंड क्रीडा प्रवास करत देवतलाव शाळा मैदान, तरखड शाळा मैदान, देवाळे गाव मैदान, MCC मुंडाळे गाव मैदानापर्यंत असा खेळाचा अखंड प्रवास चालू ठेवला, तो वयाच्या 70व्या वर्षापर्यंत. उत्कृष्ट खेळाच्या नैपुण्यामुळे असंख्य पारितोषिकांची कमाई आपल्या खात्यात जमा झाली आहे. तरुणाईला लाजवेल असा आपला फिटनेस म्हणजे स्वास्थ्य आपण शेवटपर्यंत जपला आहे. विशेष बाब म्हणजे वसई कलाक्रीडा महोत्सवात येणाऱ्या पाहुण्यांची आणि संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी आपल्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे आणि ती आपण लिलया पेलत आहात. समाज आपल्या प्रती ऋणवंत आहे. आपण व आपल्या कुटुंबाकडून समाजाची अशीच सेवा उत्तरोत्तर घडत राहो याच शुभेच्छा. आपण व आपल्या सहचारणी सौ जयश्री मनोहर वर्तक माई यांना आयुरारोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करीत हा जीवन गौरव पुरस्कार आपणास अर्पण करीत आहोत. आपण त्यांना अध्यक्ष आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व जीवन गौरव पुरस्कार देत आहोत. आता आपण इतर मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. मी वसईकर अभियानाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री मिलिंद खानोलकर साहेब. आदरणीय सौ अभिलाषा वर्तक.
आदरणीय सरपंच विराज आल्मेडा साहेब, थोर समाजसेवक श्री रॉजर डायस आणि आदरणीय श्री अमोल म्हात्रे साहेब यांना स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते बुके देऊन सन्मान करीत आहोत. उपसरपंच श्री महेश पाटील साहेब, आता माननीय आमदार सौ स्नेहाताई दुबे यांना स्मृतिचिन्ह देण्यात येत आहे. तरखड ग्रामपंचायतच्या सरपंच यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करीत आहे. सौ ममता पाटील, कृपया सर्वांनी बसून घ्यावे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ माननीय आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते आपण MCC कार्यकर्त्यास प्रशस्तीपत्र बहाल करीत आहोत. सुनील फरेरा, लिनस लुजगो, मिल्टन फर्नांडिस, डोनाल्ड करवालो, शालेम डायस, अनिल फरेरा, अभिज्ञा वर्तक, ॲशली खुशेर, जॉन्सन डायस, इग्नेशियस लोपिस, धन्यवाद मॅडम. आता मी आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर आदरणीय दिलीप बंधू सर यांना विनंती करते की त्यांनी थोडी प्रशस्तीपत्रे बहाल करावी. क्लिफर्ड लुस्बो, डिऑन फर्नांडिस, हिलरी गोन्साल्विस, वेलेरियन पिमेंटा, अनिल मिस्किटा, बॉनिफेस लुस्बो, रिगन गोन्साल्विस, विल्बन लेमॉस, विजय बनकर, डोनाल्ड लुस्बो, धन्यवाद सर.
आता मी आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर श्री मिलिंद खानोलकर साहेब यांना विनंती करते की त्यांनी पुढील प्रशस्तीपत्रे बहाल करावी. मेलरॉय डी सिल्वा, स्वीथेन फरेरा, ऑस्टिन डायस, स्मिथ फर्नांडिस, बिल्डॉन डायस, गॉडसन सिल्वेल, ॲलिसन परेरा, ऑलिव्हर फलकाव, धन्यवाद साहेब. आता मी आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर सौ अभिलाषा वर्तक यांना विनंती करते की त्यांनी पुढील प्रशस्तीपत्रे बहाल करावी. अजय डिक्रूज, मनोज कुमार वर्तक, गॉडसन डायस, ग्रीनिश फलगाव, धन्यवाद. वेळेअभावी मंचावरील मान्यवरांना अगदी थोडक्या व मोजक्या शब्दात आपले विचार मांडण्याची विनंती करत आहे. मी वसईकर अभियानाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री मिलिंद खानोलकर साहेब यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करावे. आपल्या वसईच्या लाडक्या आमदार स्नेहाताई, म्हणजे आता मी तिला ताई म्हणू, सोनू म्हणू, काय म्हणू असा माझ्याकडे माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. परंतु आमदार असल्यामुळे तिचा मान सन्मान ठेवला पाहिजे आणि ती ज्या पद्धतीने आज काम करते अपेक्षा आमच्या वसईकरांच्या खूप आहेत. सन्माननीय व्यासपीठ आणि प्रथम या मुंडाळे क्लबचं मी विशेष अभिनंदन करतो. या आपल्या हिरव्यागार वसईमध्ये मी विशेषतः आमदारताईंना परत सांगतोय, या हिरव्यागार वसईमध्ये आज हे अनेक वर्ष हा व्हॉलीबॉलचा सामने भरून जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि जिल्ह्यातील खेळाडूंना जी संधी दिली जाते ती अत्यंत महत्वाची आहे. दुसरं मी अभिनंदन अशांचं करीन, खेळाडूंचं करीन की पालघर पासून आज खेळाडू इकडे या क्लबच्या एका कार्यक्रमात किंवा एका स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी उपस्थित राहत आहेत. कोण विजयी होईल, कोण पराभूत होईल, परंतु सगळ्यांचा जो सहभाग आहे आणि सगळ्यांचा आपापल्या पद्धतीने त्या खेळातलं जे कौशल्य आहे त्याचा मी विशेष उल्लेख करतो आणि विशेष त्या सर्वांचं अभिनंदन करतो. आदरणीय सौ अभिलाषा वर्तक यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. सर्वांना माझा नमस्कार. व्यासपीठावरती उपस्थित सगळे मान्यवरांना नमस्कार. स्नेहाताई तुम्हाला नमस्कार. MCC मुंडाळे क्लबचे अध्यक्ष युनस किसो दादा आमचे ते खूप मेहनत घेत असतात आणि प्रत्येक एका खेळाडूला ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असते आणि ती ऑपॉर्च्युनिटी दादा तुम्ही नेहमी देतात. त्याबद्दल दादा तुमचे मी खूप कौतुक करते. तुम्हाला माहिती असेल की सकाळी खूप पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर असं झालं की दादांचा फोन आला, मेसेज आला की आपण आज कॅन्सल करतोय आणि कॅन्सल केल्याचा मेसेज आल्यानंतर 10 मिनिटातच मी दादांना मेसेज केला की दादा ऊन आलं आणि मग दादांनी परत मला मेसेज केला की नाही आमची सर्व मंडळी असं म्हणतायत की इतकी प्रिपरेशन झालेलं आहे तर आपण ते खेळूया. त्यामुळे मला असं वाटतं की डायरेक्ट तुमचा आवाज आणि तुमचं फिलिंग्स वरपर्यंत पोहोचलं आणि पाऊस थांबलाय. सो मी देवाचे आभार व्यक्त करते की जेव्हा आपण एखादी चांगलं काम करायला जातो तेव्हा देव आपल्याबरोबर सतत असतो. सो तुमचा आजचा जो प्रोग्राम आणि उद्याचा प्रोग्राम सक्सेसफुल व्हावा हीच मी देवाचरणी प्रार्थना करते. थँक्यू.
कार्यक्रमाची सांगता आदरणीय आमदार सौभाग्यवती स्नेहा दुबे पंडित ताई यांच्या अध्यक्षीय भाषणाने करूया. MCC मुंडाळे क्लबच्या वतीने या व्हॉलीबॉल स्पर्धेला उपस्थित असलेले आदरणीय आणि मला पितृतुल्य असे मिलिंद काका, आदरणीय दिलीप बंधू सर, वासई ग्रामपंचायतचे सरपंच विराज अल्मेडाजी, करखडच्या सरपंच श्रीमती ममताताई, उपसरपंच महेश पाटीलजी, व्यासपीठावर उपस्थित मनोहरजी, रॉजरजी आणि जेरी दादा, आणि इथे ज्यांच्यामुळे मी आली असे अमोल दादा आणि लिनस दादा. सर्वात प्रथम मी MCC मुंडाळे क्लबला खूप खूप शुभेच्छा देते आणि इथे या टुर्नामेंटसाठी खेळण्यास आलेल्या सर्व टीमला शुभेच्छा देते की खूप छान तुम्ही इथे खेळा, जिंका, आणि जिथून तुम्ही आला असाल, मला वाटतं फक्त वसईतलेच नाही आहेत, इतरही टीम झालेल्या आहेत, सुरत गुजरातहूनही आलेल्या आहेत. तर गुजरात सुरतहून आलेल्या सगळ्या टीमचं आमच्या या सुंदर वसईमध्ये मी वसईची लोकप्रतिनिधी म्हणून स्वागत करते. आणि MCC मुंडाळे क्लबला मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण आज ही स्पर्धा इथे घेतो, पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये या स्पर्धेचं रूप हे आणखीन मला असं वाटतं मोठं तुम्ही करावं, आणि त्यासाठी तुम्हाला माझं जे काही सहकार्य लागेल ते निश्चित मी द्यायला तयार आहे. आणि आपल्या वसईमध्ये मी जेव्हा प्रचार करत होती, निवडून आली, तेव्हापासून म्हणण्यापेक्षा लहानपणापासूनच, कारण माझा जन्म वसईत झालाय, मी लहानाची मोठी वसईमध्ये झाली आहे, त्यामुळे लहानपणापासूनच माझं पण एक स्वप्न होतं तुमच्यासारखंच की वसईमध्ये एक मोठं क्रीडा संकुल व्हावं आणि त्या क्रीडा संकुलामध्ये सगळ्याच गोष्टी असाव्यात. मग व्हॉलीबॉलसाठी ग्राउंड असावं, फुटबॉलसाठी ग्राउंड असावं, क्रिकेट शिकवण्यासाठीची जागा असावी, आणि सगळ्या प्रकारचे खेळ जे ऑलिम्पिकमध्ये खेळले जातात, ज्याच्या टुर्नामेंट्स होतात, त्या सगळ्या प्रकारच्या खेळांसाठी एक मोठं असं एक क्रीडा संकुल वसईमध्ये असावं. आणि ते स्वप्न उराशी बाळगून आम्ही मोठे झालो, आणि मला ही संधी मिळाली की मी आता वसईचं लोकप्रतिनिधित्व करतेय. त्यामुळे मी निश्चित हा प्रयत्न करेन की जे स्वप्न मी पाहिलं होतं ते स्वप्न निदान माझ्या कार्यकाळामध्ये मला पूर्ण करता येईल, आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण चांगलं वसईला एक मोठं क्रीडा संकुल देऊ, जेणेकरून आपल्याला सगळ्यांना चांगले खेळाडू घडवण्याची संधी मिळेल. आणि मिलिंद काका, तुम्ही म्हणालात की एक ऑफिस आपलं असावं, तर मी तुम्हाला सांगते, येत्या 8 दिवसामध्ये आपलं माणिकपूरला गुजराती शाळेच्या बाजूला ऑफिस सुरू होत आहे. काम त्याचं अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, आणि ते जनसंपर्क कार्यालय असल्यामुळे आपल्यातलीच एक साधी बाई निवडून, जी खरोखर वंचित आहे, गरीब आहे, अशा महिलेच्याच हस्ते त्या ऑफिसचं उद्घाटन होणार आहे. आणि त्या ऑफिसच्या उद्घाटनाला मी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित करेन, त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी या. आणि ते सगळ्यांचं वसईतल्या प्रत्येक नागरिकाचं हक्काचं कार्यालय असणार आहे. तिथे कोणीही कधीही येऊ शकतो, त्याच्या अडचणी मांडू शकतो, आणि त्या अडचणी सोडवण्याचा निश्चित मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आणि बाकीचे जे विषय आपण सगळे मांडले, ते सगळे विषय माझ्याही जवळचे आहेत. त्या सगळ्या विषयांवर मी सुद्धा काम करते आहे. थोडासा वेळ मला तुम्ही द्यावा ही विनंती मी करते, आणि सगळे एक एक विषय आपण मार्गी लावू ही खात्री देते. आणि जिथे माझं चुकत असेल तिथे तुम्ही सगळे वरिष्ठ बसलेले आहात, माझा कान पिळायचा पण तुम्हाला अधिकार आहे, पण जिथे चांगलं काम करते तिथे आता दिलीत तशी शाबासकीही द्या, म्हणजे माझा उत्साह वाढेल आणि मी आणखीन जोमाने काम करेन. आज मला यायला इथे उशीर झाला, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. पण आज मी येता येता एक बाजार उठाव मिशन सुरू केलं
आपले बघितलं असो आपण स्टेशन परिसरामध्ये येत असतो, कधीही कुठेही बाजार लागले जातात, फेरीवाले उभे राहतात. तर आज मी न राहून मी रस्त्यावर उतरली आणि त्या बाजार उठवण्याचं काम जे महानगरपालिकेचं आहे ते शेवटी मला करावं लागलं. आणि माझ्यासोबत जे आपले पोलीस मित्र आहेत त्यांनी हातात दांडके घेऊन आम्ही आज 1 तासभर ते सगळं करत होतो. त्यामुळे आज इथे यायला उशीर झाला, त्याची मी त्याबद्दल माफी मागते. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते या खेळासाठी आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांकडे हा खेळ नेण्यासाठी. आणि मला इथे बोलवलं, मला तुम्ही इतका सन्मान दिला त्याबद्दलही तुमचे आभार मानते. आणि पुन्हा पुन्हा असंच बोलवत राहा, इतक्या छान छान टुर्नामेंट्स आयोजित करत राहा, इतकंच मी तुम्हाला सांगेन आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आत्ताच आपण पाहिलं की 22 एप्रिलला काश्मीरमध्ये पेहेलगाममध्ये जी काही घटना घडली, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी आपल्या भारतातल्या निर्दोष नागरिकांची निर्घुण हत्या केली आणि त्याचा बदला घेण्यासाठी, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपल्या सरकारने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि ते यशस्वीरित्या राबवलं आणि पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं, हे आपण सगळेजण जाणतो. आणि मला आज इथे उभी असताना खूप अभिमान वाटतो की आपल्या सैन्यामध्ये असणारी एक महिला, तिचे वडील आज इथे आपल्यासोबत बसलेले आहेत. मिलिंद काकांची मुलगी इंडियन एअरफोर्समध्ये आहेत, त्यांचे जावई इंडियन एअरफोर्समध्ये आहेत. तर आपल्याला सगळ्यांना अभिमान असायला पाहिजे की आपली वसईची एक मुलगी तिथे सीमेवर जाऊन देशाची सेवा करते. आणि अशाच सैनिकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी, अशाच सैनिकांना हे सांगण्यासाठी की भारतातला प्रत्येक नागरिक हा तुमच्या सोबत आहे आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे, हे सांगण्यासाठी वसई विधानसभेच्या वतीने एक तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये कोणताही पक्ष नाही, कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचे फोटो असणार नाहीये. आपण सगळेजण, जेव्हा आपल्या देशावर संकट येतं तेव्हा आपण सगळेजण मिळून एक असायला पाहिजे. म्हणून फक्त आणि फक्त तिरंगी झेंडे घेऊन सैनिकांच्या सन्मानार्थ उद्या संध्याकाळी 4 वाजता माणिकपूर ते पंचवटी नाका अशी तिरंगा यात्रा आपण काढतो आहोत. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की या तिरंगी यात्रेमध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील व्हा आणि आपल्या देशाच्या सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्याला त्यांचा अभिमान आहे हे त्यांना सांगण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी तिथे यावं. तरखड आणि वासईच्या सरपंचांना पण विनंती करते आणि सर्व सदस्यांना की तुम्ही सुद्धा यामध्ये सामील व्हा. आपली एकता दाखवण्याची हीच वेळ आहे. तर एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
4 10. ओके आणि विनर सर्व फायनल विजेनर आहे आणि चांगले असे खेळ झालेले आहे. प्रांजल लिओन स्पोर्ट्स कृपया टाळ्या मारायच्या जोरदार टाळ्या. अभिनंदन दोस्ती स्पोर्ट्सचं चांगला खेळ केलेला आहे तुम्ही. वसईचं नाव तुम्ही खूप उंच नेलेलं आहे. हे बक्षीस झाल्यानंतर तुम्ही तिकडे जाऊन त्यांच्यासोबत फोटो घ्या. करायचे सर्वांनी त्यांचं अभिनंदन करायचं आहे. आज ते एवढ्या लांबून आपल्याकडे खेळायला आले आहेत आणि आपण त्याचा अनुभव घेतला आहे. तर बेस्ट प्लेअरचा त्याला जात आहे. तिघांतर्फे द्यायचा आहे आणि रोख रकमेचा धनादेश. भेटलेली ट्रॉफी मिळाली सर्व संघ आणि त्यांचे जे आहेत ते द्यायचं आहे. तिन्ही मान्यवर असते ती ट्रॉफी त्यांना अर्पण केली जाईल. तसंच त्यांचा रकमेचा धनादेश त्यांना देण्यात